गाजले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आधिपती ध्रुपती नृपती पृथ्वीपती छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊचा लेकीचा मानाचा मुजरा. आज छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकता त्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतं. रक्त सळसळतं व छाती अभिमानाने फुगते. अशा माझ्या मराठमोळी बंधू आणि भगिनींनो, मी अदिती कल्पेश मालपुरे आज एका अशा महान पुरुषाची कथा उलगडणार आहे ज्याचा मला नाही, तुम्हाला नाही, तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नखाने अफजल खानाला फाडून गेला, ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाने झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्माला आलेल्या मुलाला सांगायला लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण आपोआप तिथली माती त्यांच्या मनात शिवरायांचे नाव कोरून ठेवते. इथल्या लोकांना तर सोडा, इथल्या दरेखोरांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा तो, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा तो. विचारा त्या सह्याद्रीला, विचारा त्या सागरी लहरींना, कसा आहे आमचा शिवबा, कसा आहे आमचा शिवबा. छत्रपती शिवाजी महाराज हे नावच आहे की त्यांच्या प्रत्येक नावात त्यांच्या कार्याची व पराक्रमाची ओळख दिली जाते. छत्तीस सत्तेंचा बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय वाणी जिते, जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. एक काळ असा होता की आम्हाला जनावरांसारखी वागणूक मिळत होती. माणसं आणि जानवर सोडा, मंदिरातले देव सुद्धा सुरक्षित नव्हते. त्यावेळेस सिंदखेडचे राजा लखोजी जाधव यांची साक्षात कन्या दुर्गा, रणचंडी व भवानी म्हणजे जिजाऊ यांचे विवाह निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 5 सुलतानी सत्ता राज्य करत होते. ते एकमेकांसोबत खूप लढाई करायचे व त्याच्यामध्ये महाराष्ट्र सैनिक मारले गेले. त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे होता एक राजा, एक पेंटलेला अंगार, आणि जिजाऊची पुन्हा जन्माला आली. माझा राजा जन्माला आला, माझा शिवबा जन्माला आला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. जिजामातांच्या संस्काराखाली शिवाजी महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. जिजामाता त्यांनी नेहमी म्हणायची की आपण नेहमी सत्यासाठी व न्यायासाठी लढायला पाहिजे, आणि जिजामातांचे हे वाक्य होते, तो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि तो नडेल त्याला मराठ्यांची जात दाखवा. अशा शिकवणीखाली शिवाजी महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. म्हणून असं म्हणावं वाटतं, थोर कर्म तुझे जिजाऊ, कसे घडवले तू शिवबांना, कसे असेल ते पुत्र, कसे असतील ते छत्रपती, कसे असतील त्या राजा, कसे असतील त्याचे स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे मावळांचं मळ, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे तलवारीचा वार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र. शिवछत्रपती एक व्यक्ती नाही तर एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तेवढे शब्द बोलावे तेवढे कमीच, पण जाता जाता मी एवढंच सांगते, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय व घरातल्या मायकडे कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय महाराष्ट्र.